आणि आता बातमी रायगडमधनं. रायगडमध्ये 18 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झालेल्या आहेत. यातील श्रीवर्धनमधल्या दिवे आगार ग्रामपंचायतीत सर्वांचंच लक्ष होतं, कारण दिवे आगारात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. दिवे आगार विकास आघाडीचे विजय तोडणकर सरपंचपदी विजयी झाले. श्रीवर्धन मंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला समजला जातो. 2 दिवसांपूर्वी म्हसळा नगरपंचायतीत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलेला आणि आता दिवे आगार ही महत्त्वाची ग्रामपंचायतही राष्ट्रवादीच्या हातून गेली आहे. मनमानी, हुकुमशाही आणि लोकांना गृहीत धरण्याचं राजकारण दिवे आगारात चालणार नाही, असा इशारा नवनिर्वाचित सरपंच विजय तोडणकर यांनी दिलेला आहे. दिव्यागर ग्रामपंचायतीने तटकरे साहेबांना दाखवून दिलेलं आहे की मनमानी, हुकुमशाही किंवा लोकांना गृहीत धरणारं राजकारण दिव्यागर सारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत गावामध्ये कदापिही चालणार नाही. याचा विचार करण्याची वेळ राष्ट्रवादीच्या तटकरे साहेबांवर दिव्यागर वस्तीने आणून दिलेला आहे. तर दिवे आगारमध्ये हा तटकरेंना मोठा धक्का मानला जातोय, कारण दिवे आगार विकास आघाडीची सत्ता आलेली आहे ग्रामपंचायतीवर. त्यामुळे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष तटकरेंकरता हा एक प्रकारे मोठा धक्का रायगडमध्ये मानला जातोय. विजय तोडणकर फार मोठ्या मताधिकारी निवडून आलेले आहेत. या ठिकाणी पूर्वीच्या केलेल्या सरपंचांनी भ्रष्टाचार आणि खऱ्या अर्थाने म्हटलं तर या ठिकाणी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन लाट आलेले आहे आणि तटकरेंचे परतीचे प्रवास सुरू झालेले आहेत. आणि या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला, पुन्हा भविष्य कालावधीमध्ये श्रीवर्धन मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला होईल आणि तटकरेंना हद्दपार होईल, अशा प्रकारचं या ठिकाणी मी ग्वाही देतो आपल्याला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.